दिनांक 10 जुलै रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे महामार्गावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे लेनवर शेव्हरलेट कंपनीची क्रूझ कारनं अचानक पेट घेतला। यावेळी कार चालक हरिओम मिश्रा आणि रणवीर सिंग दोघेही राहणार भांडूप यांनी तात्काळ कारमधून बाहेर धाव घेतली आणि दोघेही सुखरूप बचावले। हे दोन तरुण मुंबई ते बेंगलोर जात असताना त्यांच्या ताब्यातील कारला अचानक आग लागली। ही आग फायर ब्रिगेड कळंबोली आणि IRB फायर ब्रिगेड यांच्या मदतीने आटोक्यात आणण्यात आली। आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही। अलिबाग रोहा रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुलाचं काम अतिशय धीम्या गतीनं सुरू असून या ठिकाणी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे। जवळपास अर्ध्या किलोमीटरच्या परिसरात प्रचंड खड्डे आणि त्यात पावसाच्या साठलेल्या पाण्यामुळे चिखलाचा राडारोडा झालाय। याबाबतचं वृत्त प्रसिद्ध होताच रोहा तालुका शिवसेनेने रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा दिला होता। शिवसेनेच्या या दणक्याने ढिम्म रेल्वे प्रशासनाचे डोळे खाडकन उघडले आणि JCBच्या सहाय्याने रस्त्याची लेव्हल करणं आणि पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजवण्याचं काम त्यांनी बुधवारी मध्यरात्री सुरू केलं। पोलीस असल्याची बतावणी करून स्वस्तात सोनं देण्याचं आमिष दाखवून एका व्यापाऱ्याचं अपहरण करून 13 लाखांची लूट करणाऱ्या टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखेनं अटक केली आहे। समाज माध्यमावर आलेल्या जुजबी ओळखीतून आरोपीनं फिर्यादीला 30 लाख रुपयांचं सोनं अवघ्या 13 लाख रुपयात देण्याचं आमिष दाखवलं। या आमिषाला बळी पडत फिर्यादी खारघर येथे गेले असता आरोपीनं त्यांचं अपहरण करून 13 लाख रुपयांची लूट केली। या प्रकरणी गुन्हे शाखेनं CCTV आणि तांत्रिक तपास करत 7 आरोपींना कल्याण डोंबिवली भागातून अटक केली। त्यांच्याकडून 12,27,000 इतकी रोकड हस्तगत करण्यात आली। वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्त्वपूर्ण प्रश्न शासन प्रशासन स्तरावर गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत। किमान वेतन 14 ते 15,000 वर असलेल्या कंत्राटी कामगारांना वेतनवाढीबाबतीत वंचित ठेवून कायम कामगारांना वेतनवाढ घोषित करून कंत्राटी कामगारांची निराशाच केली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील कंत्राटी वीज कामगारांनी आझाद मैदानावर लाक्षणिक निदर्शन केलं। या सरकारला जागं करावं यासाठी आंदोलन करण्यात आलं, मात्र ऊर्जा मंत्री कंपनी प्रशासनाला जाग आली नाही। त्यामुळे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघामार्फत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। अलिबाग शहरातील अशोका कॉम्प्लेक्समध्ये असणारे श्याम वाईन्स दुकानात राजरोसपणे नकली मद्याची विक्री होत असून नागरिकांच्या जीवाशी खेळ होत आहे। एका ग्राहकानं श्याम वाईन्स दुकानातून DSP नामक मद्य घेतलं, मात्र मद्याची चव विचित्र लागल्याने मद्य विक्रेत्याकडे जाब विचारला असता बाचाबाची झाल्यानंतर दुसरी बाटली देऊन सारवासारव करण्यात आली। यावेळी ओरिजिनल DSP ब्लॅक आणि मद्य विक्रेत्याकडून वितरित झालेली मद्याची बाटली यात तफावत आढळून आली। याबाबत आता मनसे आक्रमक झाली। मनसेच्या शिष्टमंडळानं महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे रायगड जिल्ह्याचे अधीक्षक रविकिरण चौरे यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा 16 जुलै रोजी कर्जतमधील शेळके हॉलमध्ये सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली होती। या सभेची जय्यत तयारी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक, युवा सैनिक आणि महिला आघाडीच्या वतीनं करण्यात येत आहे। तर या सभेची नियोजन संदर्भात आढावा बैठक उत्तर रायगडचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तसंच कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे आणि खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवालय कार्यालयात पार पडली। पावसाळा सुरू झाल्याने सृष्टीने हिरवा शालू परिधान केला। त्याच धर्तीवर कळंबुसरे गावातील तलावात जलपर्णीने पांघरुण घातल्याचं चित्र पाहाव्यास मिळतंय। त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना सुखद अनुभव मिळत आहे। पावसाळ्यातील निसर्गरम्य परिसराचा तेथील फेसाळणाऱ्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक डोंगर भागात जात आहेत। कळंबुसरे गावातील तलावात जलपर्णीने पावसाळ्यात पांघरुण घातल्याचं चित्र सध्या अनेकांना आपल्या मोहजाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे चिरनेर कोपरोली रस्त्यावरून जाणारे नागरिक जलपर्णीकडे कौतुकानं पाहत आहेत। रसायनी मोहपाडा येथील मिनी शिर्डी म्हणून ओळखले जाणारे श्री साईबाबा मंदिराच्या सत्संग केंद्राचे अध्यक्ष MS मगर यांच्या अधिपत्याखाली बैठक संपन्न झाली। या सत्संग केंद्राची निवडणूक दर 5 वर्षांनी होते। यामध्ये 5 वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी निवड करण्यासाठी मंडळाचे सचिव RM पोरे यांनी प्रस्ताव सभेपुढे ठेवला। त्यावर सर्व सभासदांनी एकमतानं अनुमोदन देऊन अध्यक्षपदी 5व्यांदा MS मगर यांची बिनविरोध निवड झाली। यानंतर नवीन कार्यकारिणी ठरवण्याचा अधिकार सभेने देऊन खेळीमेळीच्या वातावरणात नवीन कार्यकारिणी निवड संपन्न झाली।
उरण एसटी बस आगार व्यवस्थापकांनी द्रोणागिरी नोड भेंडखळ मार्गे एसटी बस सेवा बंद केल्याने प्रवासी नागरिकांची गैरसोय होत आहे। बंद करण्यात आलेली बस सेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पदाधिकारी तथा उरण तालुका मागासवर्गीय सामाजिक विकास संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजी ठाकूर यांनी केली आहे। ठाकूर यांनी याबाबत प्रतिष्ठित नागरिकांसह भेंडखळ ग्रामपंचायतच्या सदस्यांना सोबत घेऊन उरण बस आगार व्यवस्थापक अनिल दराडे यांना निवेदन दिलं आणि बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।